नमस्कार शेतकरी बंधूंनो, शेतीच्या नवीन वाटामध्ये आपलं स्वागत आहे. तर शेतकरी बंधूंनो, आज मी जी मागं नर्सरी पाहतात ही यवतमधील गणेश रोपवाटिका आहे. तर ह्या नर्सरीमधील व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे की ही जी माझ्या हातामध्ये रोपं पाहतात, तर ही रोपं आपल्या वेगवेगळ्या फुलांची रोपं आहेत. तर ही रोपांची नर्सरी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नर्सरीमध्ये अनेक प्रकारांची फुलं आहेत. तर ते फुलं मी तुम्हाला संपूर्ण व्यवस्थित त्याची माहिती मिळणार आहे आपल्या या ठिकाणी, आणि रोपं खरेदी पण ह्या ठिकाणी आपण करू शकता यूट्यूबच्या माध्यमातून. तर त्या फार्मचे म्हणजे त्या रोपवाटिकेचे जे मालक आहेत, तर दुर्गा मॅडम आहेत, त्यांच्याशी आपण माहिती घेऊया संपूर्ण रोपांची. तर तुम्ही सगळ्या रोपांची आम्हाला माहिती सांगा. इथं सध्याला आपल्याला आता भाग्यश्री, पौर्णिमा, सेंट व्हाईट, पर्पल, प्रमिला अशा इतर जातीचे झेंडू वगैरे, कलकत्ता बऱ्याचशा जातीची रोपं भेटली जातात. तसेच आपल्याला तुम्हाला व्हरायटीनुसार किंवा मग ऑर्डरनुसार अशी रोपं भेटली जातात. म्हणजे बनवून ऑर्डरनुसार रोपं तुम्हाला दिली जातील. तर सुरुवातीला बागेसीचं जर सीझन चालू असेल तर बागेसीची रोपं दिली जातील. आता सध्याला पौर्णिमेचा सीझन चालू आहे, शंकाचा चालू आहे, तसंच दुपकली चालू आहे, लक्ष्मी व्हाईट चालू आहे. जर तुम्हाला बागेश्री लागत असेल तर बागेश्री पण आहे, कधी पण एनी टाइम बागेश्री भेटते. मग त्यातलं तुम्हाला महत्त्वाचा विषय म्हणजे की आपल्याकडे ऑर्डर टाकल्यानंतर किती दिवसांनी रोपं मिळतं? एक महिन्यानंतर रोपं भेटतात. 1 महिन्यानंतर ते ऑर्डर दिल्यानंतर शेतकरी बंधूंनो की 1 महिन्यानंतर रोपं ही तुम्हाला मिळू शकते. आणि आता तर बाहेरचे ऑर्डर असेल तर डिलिव्हरीचं कसं असणार? डिलिव्हरी जर असेल तर तुम्हाला जागा पूस लागत असेल तर बॉक्स पॅकिंग दिली जाते. आणि त्याचा खर्च समजा कलम इथं 2 रुपयाने असेल तर ते कलम तुम्हाला इथून 2 रुपयाने दिलं जातं. पण पुढचा जो डिलिव्हरीचा खर्च असतो शेतकऱ्याचा, तो शेतकऱ्याने करायचा. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणाहून तुम्ही खरेदी केल्यानंतर कलम फक्त आपल्याला ट्रान्सपोर्ट खर्च हा स्वतः शेतकऱ्याने करायचा याच्यामध्ये. तर आपण आता सर्व रोपांची माहिती आपण ऐकून घेऊया. तर शेतकरी मित्रांनो, आता ही व्हरायटी समोर पाहतात, ही शंकावाईटची व्हरायटी आहे. तर ह्याचं लागवडीचा कालावधी किती दिवसाचा आपल्याला चालू होते ते पण सांगायचं. ही शंकावाईट 12 महिने लावली जाते. 12व्या महिन्यात लाईटीवरती लागण केली जाते. त्यानंतर ती 3 महिन्यांनी उमलली जाते. परत नंतर जरी तुम्हाला लावायची म्हणलं दिवाळीसाठी खास स्पेशल, गणपतीसाठी स्पेशल, तरी सुद्धा लावू शकता. ती 3 महिन्यांनी व्हरायटी चालू होते. 90 ते 100 दिवस उमलायला घेते. शेतकरी मित्रांनो, पाहू शकता ही शंकावाईट ही म्हणजे आपण केव्हाही लावू शकतो. फक्त जे सिजनेबल आहे तिला लाईटची गरज नाही. ज्या आड सीझनच्या आहेत त्याला लाईट लावण्याची गरज आहे. आणि हे लागवडीपासून 3 महिन्यामध्ये फुलं चालू होतात. आणि सांगायचं म्हणजे मी याच परिसरातला आहे, तर फुलांच्या सगळ्यामध्ये तर ही शंकावाईट सर्वात एकदम उत्तम अशी जात आहे, जी आपण म्हणतो रोगासाठी बळी पडत नाही. आणि फुलं पण ह्याची एकदम चांगल्या प्रतीची मिळतात. वजनदार आणि सफेद फुलं आहे, त्याची फुलं आहेत. तर आपण पुढचं व्हरायटी पाहू आपण याच्यामध्ये. शेतकरी मित्रांनो, आता ताईंच्या हातामध्ये जी रोपं पाहतात ही पौर्णिमाची रोपं आहेत. तर हे पौर्णिमाच्या रोपांची थोडक्यात माहिती आपण ताईंकडून घेऊया. सांगा ताई. पौर्णिमेचा सीझन आखाडमध्ये चालू होतो. आखाडामध्ये पहिली लागण चालू होती. थोडक्यात आखाड, श्रावण आणि भाद्रपद म्हणजे 3 महिन्यामध्ये 3 लागण म्हणजे ही लागण केली जाते. पौर्णिमेची पिवळी आणि पांढरी 2 व्हरायटी असतात. दोन्ही पण लागण चालू ठेवू शकता तुम्ही. 3 महिन्यानंतर 3.25 महिन्यानंतर ते फुलं उमलायला सुरुवात होतात. 2 महिने फुलं चालतात त्याची. आणि कलमाचे रेट पाहताल तर 1.5 रुपये कलम येतं आपल्याकडं जाग्यावरती असं. तर शेतकरी मित्रांनो, पहा, पौर्णिमाचे फुले साधारणतः दिवाळीच्या दरम्यान चालू होतात लागवडी आता केल्यानंतर. आणि सांगायचं म्हणजे की हे जे रेट आहेत ते तुम्हाला सर्व कुठल्याही नर्सरीमध्ये असे रेट मिळणार नाही. असे या नर्सरीमध्ये रेट आहेत. फक्त 1.5 रुपये कलमाचा रेट आहे. पाहू शकता काय, पाहू शकता का खालून बघा, एकदम चांगली मुळी फुटली याला. अशी रोपं या ठिकाणी मिळणार आहेत. तर मी तुम्हाला याचा नंबर पण देईन आणि अजून ज्याच्या व्हरायटीत संपूर्ण तुम्हाला लावणार आहे याच्यामध्ये. तर ज्या शेतकऱ्यांना याच्याबद्दल अनेक माहिती असेल, घ्यायची असेल, तर त्यांनी जरूर संपर्क साधावा. आणि रोपं खरेदी करायचं रोपांसाठी पण कॉल करून खरेदी करू शकता. तर आपण दुसरी व्हरायटी पाहू. ऐश्वर्या येलो ही 12 महिन्यातून 2ऱ्या महिन्यात म्हणजे फेब्रुवारीमध्ये लागण केली जाते. आणि 4थ्या महिन्यात एक लागण केली जाते. ती तुम्हाला गणपतीसाठी स्पेशल उमलली जाते, दिवाळीलाही उमलते. आणि कलमाचे रेट आहे 2 रुपये. ऑर्डर नसेल तुम्हाला भेटतील. तर पाहू शकता ही एक रेल्वे आहे. तर ह्याचे ठराविकच काळ आहे लागवडीचा. तर ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची त्यांनी ऑर्डर जरूर करा. संपर्क साधा, मी तुम्हाला त्याच्यावर डिस्प्लेवर नंबर देईन.
तर शेतकरी मित्रांनो, आता ही जी व्हरायटी हातामध्ये ती बागीश्री आहे. बागीश्रीमध्ये येलो आणि व्हाईट हे दोन प्रकार मिळतात. तर आता ही कोणती आहे? आता ही बागीश्री व्हाईट आहे. बागीश्रीचा 12 महिने चालती. एक 12व्या महिन्यामधली लागण केली जाते, ती लाईटवरती केली जाते. ती 3 महिन्यानंतर उमालते. पाडव्याला ह्याची वाणगी निघली जाते. परत पाडव्याच्या लागणी चालू होत्यात. त्याबरोबर श्रावणमध्ये चालू होत्यात. श्रावणामध्ये जी लागण करतो ती गणपतीसाठी, श्रावणामध्ये जी लागण करतो ती दिवाळीसाठी निघते बागीश्रीची. अशा 2-3 टप्प्यावर बागीश्री लावता येते आपल्याला. आणि ज्यावेळेस आपण ओपनला लावतो त्यावेळेस काय आपल्याला लाईटची गरज नसते. ज्यावेळेस जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्यामध्ये ज्यावेळेस लागण केली जाते त्यावेळेस लाईटची गरज पडत नाही आपल्याला. असा विषय हा बागीश्रीचा. तर बागीश्री लावल्यानंतर 3 महिने तुम्ही 3 ते 100 दिवसात ती उमारली जाते. म्हणजे 90 ते 100 दिवसात ती उमारली जाते असं थोडक्यात. तर शेतकरी मित्रांनो, ही जी बागीश्री साधारणतः 17 ग्रॅमपासून ते 30 ग्रॅमपर्यंत त्याची फुलं असतात. पांढऱ्या कलरमध्ये फुलं असतात आणि वजनदार फुलं असल्यामुळं मार्केटमध्ये हे फुल सध्याच्या काळाला जास्त प्रमाणात ग्राहकांची पसंती या फुलाला आहे. आणि शेतकरी मित्रांनो, ते आहे पौर्णिमा येलो. तर त्या पौर्णिमा येलो म्हणजे पिवळी फुलं येतात त्याची. तर ह्याच्याबद्दल आपण सांगा बरं, काय कधी लावायचं, कोणत्या? जशी मी पौर्णिमा व्हाईट आहे तशीच पिवळी पौर्णिमामध्ये भेटली जाते. ती खास मार्गशीर्ष गुरुवारांसाठी, 4 गुरुवारांसाठी उपयोगी येते. पिवळं फुल त्यावेळी चालतं जास्त मार्केटिंगला. ती 3च महिन्यात उमारली जाते. कालावधी असतो लावण्याचा ऑगस्टमध्ये. ऑगस्ट ते तसा आपला श्रावण महिन्यामध्ये लागण केली तरी चालते आणि ऑगस्टला केली तरी चालते. त्या दोन्हीही महिन्यात लागण करून तुम्ही ते 3 महिन्यात उमारले की तुमचे 4 गुरुवार ते चालते. सांगायचं म्हणजे की पौर्णिमा येलो बाजार हा मार्गशीर्ष महिन्यामध्ये चांगला मिळतो. जे 4 गुरुवार त्यांनी सांगितलं त्यासाठी स्पेशल व्हरायटी आहे. आत्ता फक्त याच्यामध्ये सगळी पौर्णिमा भरलेली आहे. सगळ्यांना आत्ता पौर्णिमेचं सीझन चालू आहे त्यामुळे पौर्णिमा सगळ्यांना उपलब्ध भेटेल. बुकिंग केली की 1 महिन्यानंतर तुम्हाला ती पौर्णिमेची लागवडीसाठी माल भेटणार आहे. ऑर्डरप्रमाणे मिळेल. इथं जी तुम्हाला सगळी रोपं दिसतात ती हायड्रोपॉनिक मधली तयार केलेली रोपं आहेत. आणि हा जो प्लॅन्ट आहे तो मदर प्लॅन्टचा, तो सगळा आमचा स्वतःचा घरगुती आहे. तिथून आम्ही तुम्हाला तयार करून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या नर्सरीचं संपूर्ण पत्ता तुम्हाला मी सांगतो. नर्सरीचं नाव आहे गणेश रोपवाटिका. येवतपासून साधारणतः अर्धा किलोमीटर अंतरावर आहे. आणि संपूर्ण गावाचं म्हणजे सांगायचं म्हटलं तर मुक्काम पोस्ट येवत, तालुका दौंड, जिल्हा पुणे हे संपूर्ण आहे. आणि त्यांचा संपर्क क्रमांक ते सांगतोय 94 20 16 86 16, दुसरा 98 22 14 36 44. तर हे 2 नंबर तुम्हाला संपर्कासाठी भेटतील. तर हे नंबर तुम्हाला दिलेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना फुलशेतीची लावण्याची म्हणजे इच्छा आहे किंवा त्यांना इतर माहिती घ्यायची असेल त्यांनी ह्या नंबरवर जरूर संपर्क करावा. आणि रोपांची बुकिंग असो किंवा इतर मार्गदर्शन असो यांच्याकडून 100% तुम्हाला मिळेल. आणि रोपांचं खात्रीशीर रूप या ठिकाणी मिळतात. तर मी एवढं सांगतो. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.